नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय। लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी 2100 रुपयाऐवजी 2500 रुपये महिलांना मिळणार। जानेवारीचा हप्ता खात्यामध्ये जमा, सोबतच ज्यांना पैसे आले नव्हते त्यांना 10,500 रुपये वाटप सुरू। ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही। अशीच नवनवीन माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल। त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती आणि लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। चला सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात न्यायालयाचा नवीन निर्णय। त्याचबरोबर 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा। आत्तापर्यंत 6व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता आणि फायनली 6वा हप्ता 25 तारखेपासून 25 डिसेंबरपासून तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली होती। कुणाकुणाला हे पैसे आले आहेत कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि कुणाला पैसे आले नाहीत त्यांनीही कमेंट करून सांगायचं आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून मिळणार आहेत। तर पाहू काय आहे कोर्टाचा आदेश, संपूर्ण सविस्तर अपडेट। लाडकी बहीण योजना न्यायालयीन आदेश पाहण्यापूर्वी 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून वगळणार। सरकारची दरमहा होणार 900 कोटींची बचत। या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती पाहू तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आणि महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये एवढी रक्कम या योजनेच्या माध्यमातून देण्यात आली। आत्तापर्यंत 6 हप्ते तुम्हाला आलेले आहेत। 7वा हप्ता अकाउंटला ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया होत आहे, पण पैसे तुम्हाला आत्ता आलेले आहेत किती? 6 हप्त्याचे। तर किती? 9,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत। पण आता 60 लाख अशा बहिणी असणार आहेत ज्यांना इथून पुढं पैसे मिळणार नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे। आणि या निर्णयामुळे हा निर्णय का घेतला आहे सरकारने, तर सरकारने हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे सरकारची 900 कोटी रुपयांची दर महिन्याला बचत होणार आहे। सरकारी तिजोरीवर अतिरिक्त जो भार पडत आहे आणि हा भार जो आहे तो कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे 60 लाख लाभार्थी वगळण्यात येणार। आता ह्या 60 लाख लाभार्थी कोण असणार आहेत हेही अगदी थोडक्यात जाणू। त्यामध्ये पहा, पहिलं म्हणजे 25 लाख अशा महिला आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या किंवा घेत आहेत। संजय गांधी निराधार योजना जी आहे महिलांसाठी, त्या योजनेचा लाभ घेत असणाऱ्या एकूण 25 लाख एवढ्या महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहेत। त्याचबरोबर पुढे नमो शेतकरी योजना, ही जी योजना आहे नमो शेतकरी योजनेमधील 18 लाख महिला वगळण्यात येणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबातील महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहेत। आणि आणखीन म्हणजे पुढे ज्या महिला आहेत त्या कोणत्या आहेत, तर त्या विविध शेती संदर्भातल्या ज्या योजना आहेत, शेतकरी अवजार जे आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही लाभ घेतलेला आहे, त्या लाभ घेतलेल्या महिलांना देखील इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तर अशा अनेक ज्या महिला आहेत, या अगोदर इतर योजनांचा लाभ घेतलेल्या त्या महिला 60 लाख योजनेतून इथून पुढं बाद होत आहेत। ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्याचमुळे 60 लाख महिला इथं आता बाद होणार आहेत आणि या निर्णयामुळे सरकारची होणार आहे 900 कोटी रुपयांची बचत। तर पहा, आता आपण लाडकी बहीण योजनेच्या न्यायालयीन अपडेट संदर्भात माहिती पाहू तर जुलै महिन्यापासून सुरुवात झाली लाडकी बहीण योजनेला। महिलांकडून तुफान प्रतिसाद या योजनेला मिळालेला आहे। योजनांतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 एवढी रक्कम जमा होत आहे। आत्तापर्यंत राज्यातील 2.5 कोटीपेक्षा जास्त महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते आणि लाभ घेतला आहे। या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत
खूप मोठा फायदा झाला. मात्र या योजनेवर विरोधकांनी वेळोवेळी टीका केली असून मतदारांना एका प्रकारे लाच दिल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. पण पहा, त्यांनीच पुन्हा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजना लॉन्च केली आणि या योजनेमध्ये महिलांना आमिष दाखवलं, ते म्हणजे 3,000 दर महिन्याला मिळणार. पण महिलांनी यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवलेला नाही. आणि पहा, आरोपही विरोधकांकडून करण्यात आले आणि त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण ही योजना सातत्याने रोज चर्चेमध्ये आहे. लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आणि याला महिलांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 1,500 एवढी रक्कम जमा केलेली आहे. आता याच दरम्यान पहा, सुप्रीम कोर्टातही या योजनेचा पुन्हा उल्लेख करण्यात आला असून योजनेवरून कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सरकारवर योजनेवरून कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. नेमकं काय म्हणलेले आहे पहा, मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्याकडे पैसे आहेत, पण न्यायाधीशांचे वेतन, निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्याकडे पैसे नाहीत, असे सुप्रीम कोर्टात या योजनेच्या अंमलबजावणीवरून सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पहा, लाडकी बहीण योजनेमुळे अतिरिक्त ताण जो आहे तो सरकारी तिजोरीवर पडतच आहे आणि याचाच उल्लेख करत सुप्रीम कोर्टामध्येही या योजनेचा उल्लेख झाला. त्यांचं म्हणणं होतं की न्यायाधीशांचं वेतन देण्याला पैसे नाहीत, रेवडी वाटप करायला पैसे आहेत. या ठिकाणी नकारात्मक भूमिका इथं आपल्याला स्पष्ट होताना दिसते. लाडकी बहीण योजनेवर या ठिकाणी टीका होताना दिसत आहे. सरकारकडे बहिणींचे पैसे द्यायला पैसे आहेत, परंतु न्यायाधीशांचं वेतन द्यायला पैसे नाहीत, असाही इथं उल्लेख दिलेला आहे. तर पुढे पहा, जे काहीच करत नाहीत त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पूर्ण पैसा आहे, पण जेव्हा न्यायाधीशांच्या पगाराचा प्रश्न येतो ते आर्थिक संकटाचे कारण पुढे करतात. निवडणुका आल्या की लाडकी बहीणसारख्या योजना राबवण्याची आश्वासने काही पक्ष देतात. दिल्लीमध्येही कोणता पक्ष 2100 रुपयाऐवजी 2500 रुपये करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर पहा, दिल्लीमध्ये देखील आप सरकारच्या माध्यमातून, अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी महिलांना जी आहे ती 2100 रुपयाच्या ऐवजी 2500 रुपये देण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू आहेत, असं कोर्टाने म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा, कोर्टाच्या माध्यमातून आलेली ही माहिती आहे, आपण मनाने सांगितलेली नाही. तर दिल्लीमध्ये जी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमध्ये 2100 रुपयाच्या ऐवजी महिलांना आता 2500 रुपये देण्याच्या चर्चा आहेत. तर महाराष्ट्रामध्येही आपल्याला 2100 रुपयाऐवजी 2500 रुपये मिळणार का, 2500 रुपये मिळणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राज्य सरकारकडे न्यायाधीशांचं वेतन द्यायला पैसे नाही, निवृत्ती वेतन द्यायला पैसे नाही, मग लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला कुठून पैसे उपलब्ध होतील, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा झालेली आहे. या ठिकाणी नकारात्मक चर्चा ही आपल्याला कुठेतरी पाहण्यास मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवर बरेच जण टीका करत आहेत आणि यामध्येही आता आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवर वारंवार टीका होताना दिसत आहेत. महिलांना पैसे मिळायचं तर लांबच पहा, पण वेळच्या वेळी जे पैसे मिळायला हवे होते ते पुढच्या महिन्यात, या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्याचे पैसे त्याच्या पुढच्या महिन्यात, अशा पद्धतीने काम सुरू आहे. एका विशिष्ट तारखेला प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळायला पाहिजेत. जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल, कारण जानेवारीचा हप्ता संक्रांती अगोदर महिलांना मिळणार असल्याची माहिती मिळत होती. आता पाहू कधीपासून हा हप्ता सुरू होतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे दुसरा आठवडा सुरू झालेला आहे, आता संपत देखील आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येतात, हा एक महत्त्वाचा प्रश्न.